रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। पोहाळेतर्फे बोरगाव येथे गवताने भरलेल्या ट्रकला आग, चालक जखमी, लाखोचे नुकसान। पन्हाळा तालुक्यातील पोहाळेतर्फे बोरगाव येथे आज गवताने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली। या घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून ट्रक व गवताच्या भाऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे। ही घटना सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार पोहाळेतर्फे बोरगाव येथील चंद्रकांत डोंब वय 55 हे पोहाळवाडी येथून आपल्या ट्रकमध्ये वाळलेल्या गवताचे भारे घेऊन गावाकडे येत होते। गवताने भरलेला ट्रक पोहाळे येथे मुख्य रस्त्यावर आल्यानंतर ट्रकचा स्पर्श लोंबकळत असलेल्या विद्युत तारांना झाला, त्यामुळे ट्रकमधील वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतला आणि क्षणात आगीने भीषण रूप धारण केले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक चंद्रकांत डोंब यांनी जळत असलेला ट्रक कासारे नदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जळालेले गवताचे भारे रस्त्यात ठिकठिकाणी पडू लागल्याने ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान जळता ट्रक पाहण्यासाठी आणि ही आग विझवण्यासाठी शेकडो ग्रामस्थ जमा झाले होते। वाळोली रस्त्यावरील ज्ञानसंगीता पशुखाद्य कारखान्याजवळ हा ट्रक थांबवण्यात आला। तेथील विजय चोपदार यांच्या बोरच्या पाण्याच्या सहाय्याने ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली। तसेच जेसीबीच्या मदतीने ट्रकमधील पेटणारे गवताचे भारे खाली काढण्यात आले। ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नामुळे अखेर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले। या घटनेत गवताच्या भाऱ्यासह ट्रकचे सुमारे लाखोचे नुकसान झाले आहे। आग विझवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालक चंद्रकांत डोंब यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला, खांद्याला तसेच हात व पायाला भाजल्याने दुखापत झाली। त्यांच्यावर बाजार भोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे। दरम्यान या घटनेला कारणीभूत ठरत असलेल्या पोहाळेतर्फे बोरगाव येथील चौकातील कोल्हापूर अणुस्कुरा राज्य मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा त्वरित स्थलांतरित करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले।